हॅलो, काय करताय? स्वित्झर्लंडला आलोय फिरायला. येता? राजवीर काही काय? ऑफिसमध्ये काम करतोय. अच्छा, काम करताय का? हो, थोडा. पण मी काय करतोय हे विचारायला फोन केलाय का तुम्ही? नाही नाही, मला सांगा घरी कधी येणार आहात? तुम्ही म्हणाल तेव्हा. तुम्ही म्हणाल आत्ता तर लगेच नाही. नाही, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, आज तुम्ही घरी येऊच नका. ठीक आहे, नाही येत मग मी आज. हा, तसंही तुम्हाला कुठे माझी आठवण येते, मग कशाला उगाच येताय घरी? तुम्हाला तरी कुठे येते माझी आठवण? आता सुद्धा तुम्ही कधी येणार, काय करताय हे विचारायला फोन केलाय मला. मिस्टर राजवीर मोहिते पाटील, यालाच आठवण आली म्हणून कॉल केला असं म्हणतात नाही का? कसं आहे, मनवा राजवीर मोहिते पाटील. मला असं वाटलं काहीतरी स्पेशल आहे म्हणून कॉल केलाय तुम्ही. नाही, काही स्पेशल वगैरे नाहीये. मला फक्त सांगा तुम्ही जेवायला घरी येणार आहात की नाही? बघ, जेवायला येताय की नाही हे विचारायला कॉल केला. आठवण वगैरे काही येत नाही तुम्हाला माझी. राजवीर सांगा ना, येणार आहात ना जेवायला घरी? असं विचारताय म्हणजे नक्की काहीतरी स्पेशल आहे वाटतं आज. काही स्पेशल नाहीये, मी खिचडी करणार आहे, बाकी काही नाही. बघा, हे असं असतं तुमचं. एकदा तुम्ही मला फोन करता कधी येणार, काय करताय, जेवायला येणार की नाही हे विचारायला. तर मला वाटलं काहीतरी स्पेशल आहे. हा, मग कळायला नको का नवरा कुठे आहे, काय करतोय, कधी घरी येणार? मग आता कळलं ना? हो, कळलं. मग आज काहीतरी स्पेशल. स्पेशल काय? अच्छा, एनिवे, तुमच्याकडे नसेल माझ्यासाठी काही स्पेशल, पण माझ्याकडे तुमच्यासाठी एक स्पेशल गोष्ट आहे. माझ्यासाठी काय? सांगेल वेळ आली की. राजवीर प्लीज सांगा ना. सांगितलं ना, वेळ आली की सांगेल तुम्हाला. नाही, आत्ताच्या आता सांगा. सांगा आधी काय स्पेशल आहे. असं काय करताय मनवा? किती काय करता तुम्ही? तुम्ही नेहमी असं करता. नेहमी? हो, नेहमी. सांगेन, थोडं थांबा. बरं ठीक आहे, आता लवकर लवकर कामं करा आणि घरी या. ठेवते मी. ओके, बाय. बाय. अरे पण तू अचानक कसं काय आलास? सरप्राईज. अरे वा, ये बस. सायडे आधी तोंड गोळकर. कशाबद्दल? अगं माझं लग्न ठरलंय. मस्ती नको ना करू, सांग ना काय झालंय? तुला काही माहिती नाही का? नाही. बोलूच नको, तुला जिजूंनी सांगितलं असणार ना सगळं. अरे खरंच काही नाही सांगितलं, काय झालंय? सायडे, अब तेरा भाई बडा बनने वाला है, बडा. म्हणजे जिजूंनी माझं प्रोजेक्ट अप्रूव्ह केलंय. नवीन कंपनी फॉर्म होणार आहे आणि त्याचा सीईओ मला बनवणार आहेत. खरं? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू थँक्यू. कधी झालंय हे सगळं? हे सगळं कालच ठरलं. आणि तुम्हाला आता सांगतोय? अगं म्हणजे मी काय विचार केला की तू तुला. गप्प बस, काही बोलू नको. काल ठरलं, तुम्हाला आता सांगतोय. विसरलास ना तायडीला? सायडे, तू हे बोलूच नकोस. तूच विसरलीस मला. साधा फोन सुद्धा करत नाही, आणि फोन केलास ना तर जिजूंबद्दल विचारते. प्लीज प्लीज प्लीज, आता उगाच विषय बदलू नको. घरी असते ना तर चांगलंच बदललं असतं मी तुला. सायडे, मी एवढ्या लांबून कष्ट करून ऑफिस मधून डायरेक्ट तुला भेटायला आलो आणि तू मला असं घालून पाडून बोलते. नितीश प्लीज, आता हा सगळा ड्रामा येतो नको करू, कोणतरी बघेल. पण खरं सांगू, खूप छान बातमी दिली, खूप बरं वाटलं. साथ मोठा हो. बरं, मी तुझ्यासाठी काहीतरी छान गोड बनवते, चालेल? चालेल, याचीच वाट बघत होतो. बनव बनव, खूप भूक लागली. आलेच मी. चलो, बरोबर लक्ष ठेवा, एकही माणूस निघाला नाही पाहिजे. व्यवस्थित. एक मिनिट थांब 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 थांब. लायसन दाखव. लायसन दाखव. लायसन? कोणतं लायसन? कोणतं लायसन? तुला दिसत नाही का नाकाबंदी सुरू आहे? लायसन दाखव. साहेब, तुम्हाला माहितीये का मी कोण आहे ते? तू दारू प्यायलायस? हेल्मेट नाहीये, वरून दारू प्यायलायस. तुम्हाला नाही कळत का मी कोण आहे ते? ये, तू कोणी असशील? लायसन दाखव. चाल. तुम्ही तशी नाही ऐकणार. एक मिनिट, मी ना फोन करतोय, म्हणजे तुम्हाला कळेल. ए भोसले, मला पोलिसांनी पकडलंय, लायसन मागतायत. बोल जरा त्यांच्याशी. हा, घ्या. कोण आहे? घ्या म्हणजे कळेल तुम्हाला. घ्या, बोला. हॅलो, भोसले बोलतोय. तुम्ही कोण? मी इन्स्पेक्टर शिंदे.
साहेब ओळखलं नाही का? भोसले बोलतोय. हा आलं लक्षात. त्या पोराला पकडले ना, जाऊ देतात. अहो साहेब तो दारू प्यायलाय, वरून हेल्मेट नाहीये. राजवीर मोहिते पाटलांचा भाऊ येतो. अहो साहेब आत्ता एकदा समजून सोडून द्या त्याला, ठीक आहे आणि त्याला घरी सोडून या. ठीक आहे. चला ठेवतो. ठीक आहे. कळलं तुम्हाला? येऊ? 1 मिनिट. टॅक्सी मागवतो, टॅक्सीने जायचं. साहेब मला कोणाच्या मदतीची गरज नाही, मी जातो. हा, गुड नाईट. आणि मग मग काय, आपल्या मातोश्री माहिती ना किती टेन्शन घेतात. तिला खरंच वाटलं माझं लग्न ठरलंय. आणि बाबा बाबा काय आपले जिनियस आहेत, त्यांनी लगेच ओळखलं की मी मस्करी करतोय. तरी पण लग्नाची पत्रिका म्हणून ऑफर लेटर पुढे केलं. नितीश तू पण ना. बरं तो हलवा का मला सांग कसा झालाय. वाह, उत्तम. मीठ मस्त पडलेलं आहे. तू पण ना. तुम्ही आलात थांबा मी पाणी आणते. नाही नको. अरे सर बसा ना. अरे सर काय म्हणतोस, घरी आहेस तू आता. अरे हो, गडबड झाली. हा, जिजू बसा ना. ताईने गाजराचा हलवा केलाय, तुम्ही पण खा. घेईन मी नंतर. तू इथे असं अचानक, म्हणजे काही काम होतं? नाही काम असं काही नाही, ताईला भेटायला आलो. म्हटलं ताईला पण गुड न्यूज द्यावी. ओके. ताई, जिजूंनी मला मदत केली म्हणून हा दिवस आला. जिजू पुन्हा एकदा थँक्यू सो मच. नाही नाही, थँक्यू म्हणण्याची काही गरज नाही. नाही तरी पण ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणून म्हटलं. मग आता मनापासून काम कर. काय ताईडे मी मनापासूनच काम करतो. हवं तर तू जिजूंना विचार, जिजू सांगा तिला. मी फ्रेश होतो. बस. सो कुठे होता आपण. हा, गाजराच्या हलवामध्ये ना मीठ जास्त पडलेलं आहे. गप्प बस, गपचूप खा. अगं तू पण खा ना, घे. नाही खायचं. राजवीर तुम्ही अजून फ्रेश नाही झाला. नाही. गेला नितीश? हो तो कधीच गेला. नाही, खूप वेळ झाला म्हणून विचारलं. हा मी जरा आवरत होते ना, नितीशशी बोलता बोलता वेळ कसा गेला कळलंच नाही. आज खूप खुश दिसताय तुम्ही. हा छान गप्पा झाल्या नितीश बरोबर, खूप हसले. आणि त्यात तुम्ही पण फोनवर म्हणालात ना काहीतरी स्पेशल आहे. ते आहेच का डोक्यात असून तुमच्या? हा मग असं कसं विसरे, सांगा ना काय आहे. असं कसं काय सांगता येणार आहे? ते सरप्राईज आहे. सरप्राईज. ओके ओके, म्हणजे तुम्ही माझ्या बर्थडे साठी काही प्लॅन करताय का. बर्थडे कधी असतो तुमचा बर्थडे? तुम्हाला माझा बर्थडे माहित नाहीये. किती खरं बोलता ना तुम्ही. खरंच सांगतोय, नाही माहिती मला. तुम्हाला खरंच माहित नाहीये. मला पण नाही माहित. मनवा सांगा ना, म्हणजे मला काहीतरी डिनर प्लॅन करता येईल. मी म्हंटल ना मला नाही माहित. मनवा मला सांगणार आहात की नाही तुम्ही? राजवीर तुम्ही ना काही बोलूच नका. एक सरप्राईज काय ते सांगत नाही, आतवर माझी बर्थडे माहित नाही तुम्हाला. सरप्राईज वगैरे सांगेन मी नंतर. आणि बर्थडेचं काय म्हणजे तुम्हाला खरंच माहित नाही. या माझी शपथ, तुम्हाला नाही माहित. घ्या शपथ आणि बोला. यश तू दारू पिऊन आलास. हळू बोल ग, हळू बोल. माझ्या कानाचे पडदे फाटले नाही. यश काय हे सगळं, तू दारू का प्यायलास. का पेलो म्हणजे दारू काय कुठल्या कारणासाठी पितात का? मला वाटलं म्हणून पेलो. एन्जॉय. लाज वाटते का तुला. बाबांना कळलं ना तर ते बेल्ट की फोडून काढतील तुला. हसतोस का निर्लज्जासारखा. बाबांना कळलं तर सांगा, बाबांना सांग. पण बाबा आहेत कुठे? उगाच मला धमक्या देत बसू नको. तुला माझं एक सिक्रेट सांगू काय? मी ना कोणाला घाबरतच नाही.
घाबरत नाहीस? राजवीरला कळलं ना तर काही खैर नाही तुझी. अरे घराबाहेर काढेल तुला तो. चला अगं बायकोच्या कुशीत झोपला असेल तो. अरे हळू बोल ना बाबा, खाली येईल ना तो. बरं तेच दिवस तू का केलंस असं? शोभतं का तुला हे वागणं? तुझं ना बाबांना सांगणार आहे. थांब जरा. सांग सांग बाबांना सांग. हा सांग बाबांना. पण हा राजवीर आपल्या बाबांना कुठे येऊ देतो घरात? मूर्खपणा बंद कर रे बाबा. का केलंस तू असं? दारू का प्यायलास तू? कूल कूल रिलॅक्स. उगाच तुम्हाला ना असं लेक्चर वगैरे देत बसू नकोस त्या टिपिकल आई लोकांसारखं. हा प्लीज मला ना एन्जॉय करू दे. यश, तुला ना वेड लागले, वेड. लागलंय वेळ. खुश? हा? आता तू जाऊन झोप. मलाही झोपू दे. आणि बाबांना फोन करत बसू नकोस. हा बिचारे दमले असतील ते. गुड नाईट. झोप ग तू. तेव्हा तो होणार या पोराचं. थोडेसे थोडे थोडे नको वगैरे नाही, थोडेसे अगं, आई. खायलाच हवे. काय करते? एक तर उशीर झाला. उशीर बिशीर काही नाही, व्यवस्थित खाऊन मग जा. काय चाललंय? काय चाललं काय? तुझं ना नाव मी आता मनूलाच सांगते. थांब. तीच बरोबर आहे तुझ्यासाठी. आई, आता तिला काय सांगतेस? कालच मी त्याचं खूप काय ऐकून आलोय. आता नको काय सांगू. हा तुम्ही काहीतरी सांगा ना याला. पोहे कोंबतोय तो अक्षरशः तोंडात. नितीश, 5 मिनिटं उशीर झाला ना तरी चालेल, हा पण सावकाश आणि पोटभर खाऊन जा. ऐक. माझं झालंय सगळं. आता मी निघतो. अरे असं काय करतोस तू? बाय बाय बाय. पोहे बाबा पण अर्धा बाय. सोडलेस. अरे चहा, नितीश चहा तरी पिऊन जा पटकन. कसा आहे ना हा मुलगा? तुम्ही काहीच बोलत नाही त्याला कधी. तू ऐकतो का कोणाचं? तुम्ही घेणार का पोहे? हो चालेल. आणते मी. आरती, हा. हे बघ, काय हो? हळूहळू बातमीचं महत्व कमी होत जातं ना. म्हणजे काय झालं? काल निवृत्तीची बातमी पहिल्या पानावर होती, आज ती 4थ्या पानावर आहे. काय आलंय छापून? निवृत्तीच्या मुलाने स्टेटमेंट दिलंय. आरती, मला हे सगळं संशयास्पद वाटतं. का? फक्त ऍक्सिडेंट केस असती तर पोलिसांनी या केसमध्ये एवढा वेळ घालवला नसता. आणि ड्रायव्हर पण फरार आहे. मी खरं सांगू का, या सगळ्या गोष्टी ऐकूनच मला कसं तरी होतं. नको ना हा विषय. मी पोह्यांसाठी प्लेट आणते तुम्हाला. तुम्ही चहा सुद्धा घेणार का? चालेल. आणते. मला मेल करता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं? तुमचा आहे या सगळ्या गोष्टींवर विश्वास? हो, माझी आहे देवावर श्रद्धा. माझा स्वतःवर माझा स्वतःवर विश्वास आहे आणि मी कामालाच देव मानतो. बरोबर? राजवीर, खरं तर देव आहे की नाही मलाही माहित नाही, पण तरी मला असं वाटतं की एक अदृश्य शक्ती आहे जी आपल्याला जगण्यासाठी उत्साह देते किंवा संकटातून बाहेर पडण्यासाठी एनर्जी देते, आणि ती छान आहे. इतकंच. नाही, माझं त्या सगळ्या गोष्टींबद्दल काय मत आहे तुम्हाला माहिती आहे, पण ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे की माझा विश्वास तुमच्यावर आहे, तुमच्यावरच्या प्रेमावर आहे. तुम्हाला कधीच नाही वाटलं देवावर श्रद्धा ठेवावी? तुमची आहे ना श्रद्धा? मग मला सांगा ना, देव कुठे? नाही, सगळे लोक म्हणतात की देव आपल्याला प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढतो, पण तो आहे कुठे? आणि मुळात मला असं वाटतं की प्रॉब्लेम्स जे असतात ते आपण स्वतः क्रिएट करतो, आणि जोपर्यंत आपण स्वतःहून प्रयत्न करत नाही प्रॉब्लेम्स कधीच संपत नाही. या सगळ्यात देव कुठे आला? जे काही करतो ते आपण करतो ना, स्वतः करतो. नाही, तसं नाहीये. तुमची आहे ना श्रद्धा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण माझं जाऊ दे, कारण मला कोणी किती कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला तरी ते पॉसिबल नाही. तरी मला असं वाटतं की कधी ना कधी तुम्हाला पटेल माझं म्हणणं. मला नाही वाटत. ठीक आहे, एनिवे, निघतो मी. बाय. बाय.
काय हो? काय झालं? निवृत्ती डोळ्यासमोर दिसतोय, त्याचा विचार डोक्यातनं जातच नाही. तुम्हाला काय वाटतंय? हा नक्की ऍक्सिडेंट होता की वेगळं काही? काही सांगता येत नाही. नीट चौकशी व्हायला हवी. संशयास्पद तर वाटतच आहे सगळं. कर्नल साहेब, या या बस. बोला. साहेब, तुम्हाला निवृत्तीच्या बातमीबद्दल कळलं ना? हो, समजलं मला. चांगला माणूस होता हो साहेब. वाईट झालं बघा लय. हो, माझ्याही चांगल्या परिचयाचा होता. तो गेला याच्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. ऍक्सिडेंट नेमका कुठे झाला? हायवे जवळ जो फाटा आहे ना, त्या तिथे झाला बघा. ट्रकने उडवलं त्याला. बरं, त्या ट्रक ड्रायव्हरचा शोध लागला का? नाही साहेब, तो पळून गेला. कर्नल साहेब, निवृत्तीच्या मुलाला आम्ही आजच भेटून आलो. आता सावरलाय तो, तरी तुम्ही बी त्याची समजूत घाला, म्हणजे त्याला बरं वाटेल. मी उद्या जाणारच आहे त्याला भेटायला. हे सांगायला आम्ही इकडे आलो होतो. ठीक आहे, मग येतो आम्ही. या. सर, चांगली आयडिया आहे. मला वाटतं आपलं प्रोजेक्ट लॉन्च झाल्या खूप छान रिस्पॉन्स मिळेल आपल्याला, आणि आपल्या कंपनीचं खूप नाव होईल. एक्झॅक्टली. यामुळे आपल्या कंपनीलाच फायदा होणार आणि आपोआप माउथ पब्लिसिटी होणार. करेक्ट आहे. काय काम चाललंय वाटतं? नाही, जस्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा विचार करतोय. बोल ना, काय म्हणतो? म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं? डिस्टर्ब काय? बोल. मी काय, तुम्हीच बोला बॉस. बॉस आणि मी. म्हणजे तू आमच्या कंपनीचा सीईओ आहेस बाबा, तुला बॉसच म्हणावं लागेल. यश, प्लीज आता मस्करी नको करूस. मस्करी करत नाही, मी सिरियसली बोलतोय. तुला जर खोटं वाटत असेल तर दव्यांना विचार. दवे. करेक्ट आहे सरांचं. दवे, तुम्ही पण काय चाललंय? बाय द वे, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज झाल्या फायनल? नाही, त्याच्यावरती आता डिस्कशन चालू होतं. मी काय म्हणतो, तू पण आमच्याबरोबर इन्व्हॉल्व हो ना, म्हणजे तुझे पण इनपुट्स मिळतील आम्हाला. चालेल, मी इन्व्हॉल्व झालो तर. हे काय विचारायचं झालं? ऑब्व्हियसली. ठीक आहे. दवे, 2 कॉफी पाठवून द्या. हो. मला सांग, तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे? हा, ऐक. मला काय वाटतं की आपण आहे ना, आपली जी काही आपण पब्लिसिटी करणार आहोत ती आपण आधी सोशल मीडियावर टाकली तर, म्हणजे आजकाल आहेत ना, युथ हे जास्त करून सोशल मीडियाचा वापर करतात. हा, बोल कमलाकर. अरे अजय, तू मला जे नितीशचं ऑफर लेटर वाचायला दिलंस ते तू नीट वाचलं नाहीयेस का? का रे, काय झालं? नितीशची सरळ सरळ फसवणूक करतायत ते. काय? हो, तू आधी फोन करून नितीशला ही ऑफर रिजेक्ट करायला सांग. पुढल्या पेपर्सवर सह्या नाही केल्यात ना त्याने? कमलाकर, अरे त्यांनी ऑफर लेटरवर सही केली आहे. हे अजय, खूप चुकीचा निर्णय घेतलाय त्याने. त्याचा कन्सेप्टच इतका उत्तम आहे की कन्सेप्टचेच खूप पैसे मिळायला हवेत त्याला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीचे सगळे अधिकार नितीशकडे असायला हवे. पण हे ते ऑफर लेटर मध्ये तसं नाहीये का? नाहीये ना, म्हणून तर तुला फोन केलाय मी. ऑफर लेटर प्रमाणे नितीशला त्यांनी नोकरीवर ठेवलंय. तो कंपनीचा मालक नाही. म्हणजे कळलं का तुला? ज्या कंपनीचा नितीश मालक असायला हवा त्या कंपनीत तो नोकरी करणार असं लिहिलंय. सीईओ ची पोस्ट देऊन त्यांनी पानं पुसलेत नितीशच्या तोंडाला. पण हे असं कसं काय? असंच आहे अजय. मला विचारशील तर यात नितीशची फसवणूक केली आहे त्या कंपनीने. उद्या त्याच्याकडून सगळं एक्झिक्युशन शिकून घेतील आणि त्याला नोकरीवरून काढून टाकतील. माझा ही ऑफर रिजेक्ट करायला लाव त्याला लगेच. हो, मी बोलतो त्याच्याशी. थँक्यू कमलाकर, थँक्यू व्हेरी मच. बोला सर देसाई. तुमच्या ऑर्डरची डिलिव्हरी मिळेल वेळेत तुम्हाला, डोंट वरी. पण आधीच्या ऑर्डरचं पेमेंट क्लिअर नाहीये तुमचं अजून. डिलिव्हरी वेळेत हवी असेल तर पेमेंट सुद्धा क्लिअर करायचं. ओके. यांचं पेमेंट क्लिअर झाल्याशिवाय नवीन ऑर्डरचं काम सुरू करू नका यांचं. ओके सर. दवे, Yes. नितीशच्या प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलंय? सर, चालू आहे.
काही थोडे डाऊट्स होते आपल्याला. हा, पण ते नितीश सरांनी आज क्लिअर केले. पेपरवर क्लिअर झालं सगळं? थोडं बाकी आहे सर. पेटंट आपल्या नावावर रजिस्टर झालं? नाही सर. NOC वर सह्या झाल्या? नाही सर. मग का नाही झाल्या अजून? हे काय साध्या साध्या गोष्टींना एवढा वेळ लागतो कदा? सर सॉरी, पण होऊन जाईल सर. कधी होणार? साधं पेटंट सुद्धा रजिस्टर नाही केलंय तुम्ही अजून. सॉरी सर. काय किती वर्ष झाली काम करताय माझ्याबरोबर? कुठल्या गोष्टीला किती प्रायोरिटी द्यायची कळत नाही का दवे तुम्हाला? 48 तास देतो, सगळं काम झालं पाहिजे. ते 48 तासाच्या आत. येस सर. जा कामाला लागा.